तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण सहकार याविषयी जो आहे तर 2026 बोर्ड पॅटर्ननुसार कसा पेपर येणार आहे, तर हा एक संभाव्य पेपर टाकतो आहे आणि यानंतर पण मी दुसरा पेपर टाकणार आहे. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, यापैकी एकूण 80 गुणांचा पेपर आहे. त्यापैकी खाली दिलेल्या पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा आहेत. तर यामध्ये सभासद हे सहकारी संस्थेचे रिकामी जागा असतात. तर दुसरं आहे सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन हे होय भाग भांडवल, प्रवेश शुल्क, अनुदान आणि मदत. तिसरं आहे सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष हे रोजी संपते. तर याच्यामधला योग्य पर्याय तो 31 मार्च आहे. त्यानंतर सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून नेतृत्व निर्माण व्हावे ही अपेक्षा असते. तर यामध्ये जे आहे मित्रांनो, तर कुशल नेतृत्व निर्माण प्रशिक्षणामधून होतं. त्यानंतर आहे बहुराष्ट्रीय कंपन्याचे व्यवस्थापकामार्फत केले जाते. तर ह्या सगळ्या संदर्भातला यामधला दुसरा प्रश्न बघू. परंतु आता आपला परीक्षेला जाताना मागील 2 ते 3 वर्षाचे आपण पेपर बघावे व या संदर्भात मग आपल्याला एक आयडिया येईल की नेमके कुठले प्रश्न मोठे प्रश्न आणि लहान जे रिकामी जागा वगैरे जोड्या आहेत तर ह्या कशावर आपल्याला विचारल्या जातात ते आपल्याला या ठिकाणी एक लक्षात यायला या ठिकाणी मदत होईल. तर मित्रांनो, यानंतर एक मधील ब जो आहे तर तो आपला आहे सहकारी पतपुरवठा रचना, शिखर बँक, राज्य सहकारी बँकेचे सभासद. त्यानंतर आहे राज्य सहकारी बँक मुख्य कार्यालय. त्यानंतर ई आहे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग. तर ह्या आपल्या ब गटातील जोड्या आपल्याला योग्य त्या जुळवायच्या आहेत. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील जो क आहे आपला तो आहे विधानासाठी आपल्याला एक शब्द आणि शब्द समूह या ठिकाणी आपल्याला सुचवायचा आहे. तर यामधील पहिला आहे नागरी सहकारी बँकेने ग्राहकांना 24 तास पैसे भरणे व काढण्यासाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा. तर निश्चितपणे हे ATM आहे. त्यानंतर जिल्हा पातळीवर कार्य करणारी बँक. तिसरा आहे विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव. चौथा आहे सहकारी संस्थेची संरक्षक भिंत. आणि पाचवा आहे विभागीय स्तरावर नियंत्रण करणारा अधिकारी. त्यानंतर मित्रांनो, खालील विधाने चुकीबरोबर आपल्याला ते लिहायचे आहेत. भागभांडवल हे भांडवल उभारणीची बाह्य साधने आहेत, हे चूक आहे. त्यानंतर नागरी सहकारी बँका ग्रामीण स्तरावर कार्य करतात, हे देखील चूक आहे कारण त्या शहरी स्तरावर करतात. तिसरं आहे राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र देशभर असते, हे देखील विधान चूक आहे. चौथा आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून कुशल नेतृत्व निर्माण होते, तर हे विधान बरोबर आहे. आणि पाचवा आहे सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिलं जातं, हे देखील विधान मित्रांनो बरोबर आहे. तर काही याचे मित्रांनो आपण उत्तर पण देत आहे आणि काही जे आहेत तर आपल्याला प्रश्न कसे येऊ शकतात त्या संदर्भातलाच मित्रांनो हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे आपला, तो म्हणजे संज्ञा स्पष्ट करा संकल्पना ज्याला आपण म्हणतो. तर आपल्याला 4 हे सोडवायचे आहेत 2 मुलांसाठी. पहिला आहे ATM, ब आहे इतिवृत्त, क आहे सुरक्षित खण आणि ड आहे सहकार शिक्षण आणि ई आहे सहकार वर्ष आणि फ आहे नवीन आर्थिक वर्ष. तर यापैकी ज्या आपल्याला 4 येतील त्या आपण सोडवायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढील विधानाबाबत आपल्याला स्वमत लिहायचं आहे. कोणतेही आपल्याला 2 सोडवायचे आहेत. पहिला आहे सहकार आयुक्त व निबंधक कठोर प्रशासक असावा. ब आहे सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशेब तपासणी करणे सक्तीचे असते. क आहे सहकारी संस्थेतील सभासदांना सहकार शिक्षणाची गरज आहे. त्यानंतर ड आहे नागरी सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळेल किंवा मिळते. तर ह्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे आपला मित्रांनो, फरक स्पष्ट आपल्याला करायचा आहे. तर कोणतेही आपल्याला या ठिकाणी जे आहे तर ते 2 सोडवायचे आहे. यामध्ये पहिला दिलेला आहे क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. ब आहे राज्य सहकारी बँक आणि नागरी सहकारी बँक. क आहे आपलं अध्यक्ष आणि सहकार नियंत्रक व आयुक्त आणि ड आहे कर्ज आणि ठेव. तर यामधील आपल्याला कोणतेही 2 सोडवायचे आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. तर यानंतरचा आपला प्रश्न आहे टिपा लिहा. कोणतेही आपल्याला 2 सोडवायचे आहेत 4 पैकी. पहिला आहे ठेवीचे प्रकार आणि ब आहे राज्य सहकारी बँकेची कार्य. क आहे हिशोब तपासणीचे फायदे आणि ड आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. तर यापैकी आपल्याला जी छान येतील तसं सहकार क्षेत्रापुढील आव्हाने आपण पाहतो ते आपल्याला छान पद्धतीनं सोडवता येईल. त्यानंतर राज्य सहकारी बँकेची कार्य, तर जे आपल्याला योग्य वाटेल तो प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायचा आहे. यानंतर मग आपला प्रश्न क्रमांक 8 जो आहे पुढील विधानाचे त्याचे कारणे आपल्याला लिहायचे, कोणते 2 सोडवायचे. एकूण 8 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे.
पहिला आहे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. यापैकी ब आहे वाढती थकबाकी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपुढील गंभीर समस्या बनली आहे. क आहे राज्य सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च बँक आहे. आणि ड आहे जागतिकीकरणानंतर सहकारी संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये कशा पद्धतीनं बदल होत गेला. तर यापैकी जे आपल्याला येतील ते 2 आपण सोडून घ्यायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. खालील प्रश्नाची जे आपल्याला ते उत्तरं सोडवायची आहेत. तर 2 यापैकी आपल्याला सोडवायचे आहेत. पहिली आहे यापैकी पहिली सर्वसाधारण मंडळ सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. ब आहे अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. क आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थेविषयी माहिती लिहा. तर यानंतरचा प्रश्न आपला 8व्या क्रमांकाचा आहे, तो आपण बघूया. एकूण गुण याला 8 आहे. तर या प्रश्न क्रमांक 8 मध्ये पुढील प्रश्नाचे आपल्याला सविस्तर उत्तरे द्यायचे आहे. कोणतेही आपल्याला एक सोडवायचं आहे. पहिला यामधील सहकारी संस्थेच्या सभासदाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. ब आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. आणि क आहे सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती ते सविस्तर स्पष्ट करा. तर यापैकी आपल्याला जो छान येईल तो आपल्याला मित्रांनो सोडवायचा आहे. ही होती मित्रांनो आपली आजची अपडेट. परंतु आपल्याला जर सहकारविषयी काही म्हणजे मागील मी 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. तर आपल्या याच्यामध्ये जे आहेत तर आपण 12वी सहकारचं स्पेशल मित्रांनो प्लेलिस्ट बनवली आहे. तिथे जाऊन आपण बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.